शिकंजीची चव. एक शिक्षक वर्गात लेक्चर घेत होते. सर्व विद्यार्थी मन लावून लेक्चर ऐकत होते. शिवाय शिक्षकाच्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत होते. परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी असा होता जो शांत गुपचूप बसला होता व पहिल्या दिवशीच तो शिक्षकाच्या नजरेत आला. पण तो शिक्षक त्यास काहीच बोलला नाही. असे 4 ते 5 दिवस असाच प्रकार चालला. मग शिक्षकाने त्यास लेक्चर संपल्यावर आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले आणि त्याची चौकशी केली की तू नेहमीच क्लासमध्ये उदास व गुपचूप बसलेला असतोस, कोणाशी बोलत नाही व लेक्चरकडेही तुझं लक्ष नसतं, सतत कुठेतरी हरवलेला असतोस. काही त्रास आहे का? सर, तो विद्यार्थी काहीसा अडखळत बोलला. सर, माझ्या भूतकाळात अशा काही गोष्टी झाल्या आहेत की त्यामुळे मी सतत विचारात असतो. मी काय करावं मला काहीच समजत नाही. मी काय करू? शिक्षक खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी त्या संध्याकाळी आपल्या घरी बोलावले. सायंकाळी तो विद्यार्थी त्यांच्या घरी आल्यावर त्यांनी त्याला बसवले व ते आतल्या रूममध्ये जाऊन त्याच्यासाठी शिकंजी बनवली व त्यात त्यांनी मुद्दाम मीठ जास्त प्रमाणात टाकलं व त्याला दिलं. ती शिकंजी पिताच त्याला त्यात जास्त मीठ लागलं. लगेच त्याने तोंड विचित्र केलं. शिक्षकाने त्याला विचारलं, काय झालं? शिकंजी आवडली नाही का? नाही सर, असं काही नाही. शिकंजीत थोडं मीठ जास्त पडलं आहे. अरे, म्हणजे आता ही शिकंजी वाया गेली, तर आता ही फेकावी लागणार. दे तो ग्लास इथे. असं म्हणून त्यांनी हात पुढे केला. विद्यार्थ्याने लगेच हात मागे घेतला. नको नको सर, ह्यात मीठच तर जास्त पडलंय. ह्यात आपण थोडी साखर मिसळली तर चव ठीक होईल. हे ऐकून शिक्षक गंभीर झाले आणि बोलले, अगदी बरोबर बोललास. ही शिकंजी तुझं आयुष्य आहे. ह्यात जास्तीचं पडलेलं मीठ म्हणजेच तुझ्या भूतकाळातील वाईट अनुभव आहेत. जसे शिकंजी जास्त पडलेलं मीठ बाहेर काढू शकत नाही, तसंच आपल्या भूतकाळात आलेले वाईट अनुभव आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. ज्याप्रमाणे शिकंजीत साखर मिसळून त्याची चव उत्तम करू शकतो, त्याप्रमाणे वाईट अनुभव विसरण्यासाठी जीवनात गोडवा मिसळावा लागेलच. म्हणून मी सांगतो, जीवनात आनंद निर्माण कर. विद्यार्थ्याला शिक्षकाचं बोलणं पटलं. त्याने निश्चय केला, भूतकाळातील गोष्टी कधीच खरडत बसणार नाही. बोध. आपण नेहमीच भूतकाळातील वाईट अनुभवांची आठवण काढून दुःखी होतो
आणि आपण वर्तमानावर लक्ष देत नाही. ह्यामुळे आपण आपलं भविष्य बिघडवतो. जे झालं त्याला आपण सुधारू शकत नाही, पण त्याला विसरण्यासाठी चांगल्या आठवणी नक्कीच बनवू शकतो. धन्यवाद.